नमस्कार. आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बघणार आहोत, अगदी गावाच्या पद्धतीने. त्यासाठी खोबरं घेतलं आहे, लसूण पाकळ्या घेतल्यात, 10 ते 15 लसूण पाकळ्या आहेत, थोडी कोथिंबीर घेतली धुवून, अर्धा इंच आलं घेतलं आहे. हे मिक्सरमधनं छान बारीक करून घेऊया. 2 पळी तेल घेतलं आहे. त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं व थोडा हिंग टाकलं आहे व एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला आहे. बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता टाकला आहे, कोथिंबीर. हे चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया. कढीपत्ता बारीक चिरल्यामुळे तो खाण्यात येतो, म्हणून मी नेहमी बारीक चिरून टाकते. एक बारीक टमॅटो घेतला आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. बेडगी मिरची पावडर टाकली आहे 1 चमचा. 1 चमचा तिखट मिरची पावडर टाकली आहे. अर्धा चमचा हळद व आपण वाटून घेतलेला मसाला तो टाकला आहे. मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून धुवून घेतलं आहे. हे आता व्यवस्थित आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. थोडं पाणी टाकून परतून घेतलं आहे. व्यवस्थित मसाला जेवढा आपण परतून घेऊ तेवढी भाजीला चव छान येते. ही रस्साभाजी करायलाही सोपी आहे आणि खायलाही छान लागते. तुम्ही भाकरी कुस्करून खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबरही खाऊ शकता. दुसऱ्या बाजूला पातेल्यात मी शेवग्याची शेंगा हळद व मीठ टाकून शिजवून घेतलेत. व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतला आहे. शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा व पाणी दोन्ही त्यात टाकून घेतले. दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकले. शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजी मिळून येते. आता 5 मिनटं छान उकळून घेऊया आपण मसाल्यामध्ये. आता अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे, तो मी घरीच बनवला आहे व झाकण ठेवूया. किती झटपट आपली भाजी तयार होते. अशा प्रकारे शेवग्याची भाजी नक्की तुम्ही ट्राय करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.